हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खुसखुशीत एकदम छान अशी टम्म फुगलेली आणि मस्त चविष्ट अशी अक्षय तृतीय स्पेशल रव्याची सांजोरी कशी करायचं ते पाहणार आहे। मस्त झालेले आहेत, एकदम खुसखुशीत आणि छान बघू शकताय तुम्ही। एकदम खुसखुशीत छान झालेले आहेत आणि मस्त झालेले आहेत। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, नक्की तुमच्या पण रव्याच्या सांजोऱ्या छान होतील। करून बघा, एकदम मस्त होतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत। नक्की एकदा करून बघा, तुमच्या पण छान होणार आणि एकदम मस्त होणार। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तरी पण पहिल्याच प्रयत्नात तुमच्या छान एकदम खुसखुशीत अशा होणार। या अक्षय तृतीयेला या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने रव्याच्या सांजोऱ्या बनवून बघा, छान तुमच्या खुसखुशीत होणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय, सर्वप्रथम मी इथे एक वाटी हा 200 ग्राम जाड रवा आहे, 200 ग्राम घेतलेला आहे। आणि इथे मी गूळ घेतलेला आहे, हा मी 150 ग्राम गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 175 ग्राम घालू शकता। आता हा गूळ मी इथे यामध्ये भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला एकतारी पाक नाही बनवायचा, चिकट पाक बनवायचा आहे। थोडंसं चिकट व्हायला लागलं की बंद करायचं। ते मी गॅस चालू केलेला आहे आणि हलवत आपल्याला छान गूळ विरघळून घ्यायचा आणि छान असा चिकट पाक बनवून घ्यायचा आहे। चेक करायचा हातावर घेऊन। बघा, हे चिकट झालेला आहे, आपला चिकट पाक आपला तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं। आता आपला पाक थंड होते तर इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे। इथे आपल्याला इथे आपण रवा घेतलेला आहे, जाड रवा 200 ग्राम। तो आपल्याला मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनटं चांगला खमंग असं चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, रवा आपण चांगला सतत हलवत भाजून घेतलेला आहे। हा रवा मी काढून रवा आणि पाक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, रवा आणि आपला पाक पूर्णपणे थंड झालेला आहे। बघा, लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण थंड झाल्याशिवाय हे मिक्स करायचं नाही आणि गाळून असं मिक्स करायचं, म्हणजे काही कचरा असेल तर तो निघतो। इथे बघा, मी गाळणीने असं गाळून घेते आणि यामध्ये मिक्स करून घेते या पद्धतीने। आता हे व्यवस्थित असं मी सगळं यामध्ये पाक घातलेला आहे रव्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। बघा, या पद्धतीने। तुम्हाला जर आता हे पातळ वाटत असलं तर जसं आपण हे मिक्स करू तसं हे थोड्या वेळाने घट्ट होतं। इथे बघू शकता, हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे गूळ पिवळा कलरचा वापरायचा नाही, तुम्ही काळपट किंवा लालसर कलरचा वापरायचा, म्हणजे सारणाला कलर छान येतो। इथे बघा, या पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता 1 चमचा मी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे। छान असा टेस्ट लागते बघा, आपल्या सारणाला छान टेस्ट येते। हे मिक्स करून घेते, वेलची आणि जायफळची पूड घातलेली। आणि इथे आपल्याला जसं पाक मुरतं तसं हे घट्ट होतं। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तुम्ही 4 ते 5 तास ठेवू शकता किंवा रात्रभर हे भिजत ठेवू शकता। मी याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर भिजत ठेवणार आहे। रात्रभर भिजत ठेवणार असेल तर असं भांड्याखाली पाणी ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं, म्हणजे ते छान असं भिजलं जातं, चिकट होत नाही। आता सकाळी बघा, इथे मी पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी इथे 1/4 कप मी मैदा घेतलेला आहे आणि सांजोऱ्या छान खस्ता व्हाव्या ह्यासाठी 3 ते 4 चमचे बारीक रवा घातलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये 2 ते 3 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। हे मिक्स करायचं। तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे, 2 ते 3 चमचे तूप आपल्याला कडकडीत असं यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे। इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे। इथे बघू शकता, मी तुपाचं मोहन घालते आणि यामध्ये चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं, नंतर हाताने सगळ्या पिठाला आपल्याला हे तूप लावून घ्यायचं। या पद्धतीने बघू शकताय, मी इथे सगळ्या पिठाला तूप लावून घेते हाताने, म्हणजे सगळ्या पिठाला तूप लागलं की छान अशा आपल्या सगळ्या सांजोऱ्या एकदम खुसखुशीत छान खस्ता अशा होतात। बघा,
बघा इथे छान असं परफेक्ट हे मोहन झालेलं आहे. छान असं आपण आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त हे पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. मीडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण करंजीला पीठ मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान असं बघा या पद्धतीने. आता याला भिजत ठेवायचं, म्हणजे यामध्ये रवा घातला आहे तो छान फुलतो आणि पीठ पण छान भिजलं जातं. याला झाकण ठेवून मी 10 मिनटं भिजत ठेवते. इथे बघू शकताय छान असं पीठ आपलं 10 ते 15 मिनटानंतर भिजलेलं आहे. पुन्हा 1 मिनटं मळून घ्यायचं. या पद्धतीने मी मळून घेते. इथे पीठ पण छान तयार झालेलं आहे आणि सारण पण आपलं चांगलं भिजलेलं आहे बघा. याचे छोटे छोटे मी गोळे करून घेते. छोटे आपल्याला जसं तुम्हाला इथे सांजोऱ्या बनवायच्या असतील तसं तुम्ही याचे गोळे करून घ्या. मी छोटे छोटे बनवून घेते या पद्धतीने. बघा इथे गोळे करून घेतलेले आहेत. झाकण ठेवायचं, नाहीतर हे सुकले जातात. त्यामुळे यावर मी प्लेट ठेवून झाकून ठेवते. इथे बघू शकताय आपलं सारण पण छान असं भिजलेलं आहे. ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं हे घट्ट झालेलं आहे. बघू शकताय मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. रंग पण छान आलेला आहे सारणाला आपल्या. हे मिक्स करून घेते आणि छान आपण सांजोऱ्या बनवून घेणार आहे बघा. या पद्धतीने एक गोळा घ्यायचा, छान असं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघा. इथे मी पातळ असं हे बिना याला पीठ किंवा तेल लावता लाटून घेते, कारण छान पीठ मळलं की त्याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही. एकदम पातळ लाटून घ्यायचं आणि याच पद्धतीने मी दुसरी पण लाटून घेते. आणि याच्यामध्ये मी बघा सारण भरून घेते. जेवढं बसेल तेवढं सारण छान असं पसरवून घ्यायचं आणि भरून घ्यायचं. भरपूर असं सारण भरून आपण छान असं ह्या बनवणार आहे. इथे बघू शकता जेवढं आपण इथे पीठ घेतलेलं आहे किंवा सारण बनवलेलं आहे त्यामध्ये 8 ते 10 आपल्या बनल्या जातात. या पद्धतीने मी यावर ठेवून पाणी लावायचं आणि छान असं चिटकवून घ्यायचं. इथे बघू शकता मी पाणी लावलेलं आहे, छान चिटकवून घेतलेलं आहे आणि असं त्याला आकार देऊन घेते बघा. तुम्ही इथे झाकणाने किंवा डब्याने सुद्धा याला गोल आकार देऊन घेऊ शकता. मी या पद्धतीने याला आकार देऊन घेते. साईडचं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने एकावर एक ठेवून बनवू शकता किंवा जसं आपण पुरणपोळी बनवतो तसं तुम्ही पुरण भरतो तसं तुम्ही सारण भरून लाटू शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तसं तुम्ही बनवू शकता. या पद्धतीने बनवून घ्यायचे आणि ओलसर कापड आपल्याला यावर टाकायचं, म्हणजे हे सुकल्या जात नाहीत. दुसऱ्या मी पण लाटून घेते. आता सगळ्या आपल्या सांजोऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता इथे तळून घेणार आहे. तळण्यासाठी तेल आपल्याला जास्त पण गरम करायचं नाही आणि जास्त पण थंड ठेवायचं नाही. मीडियम आपल्याला तेल गरम करायचं, म्हणजे त्या छान अशा खुसखुशीत तळल्या जातात. मीडियम असं तेल आपलं गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवरच आपण सांजोरी तळून घेणार आहे बघा. यामध्ये मी घालून घेते आणि तेल सोडत चांगले मी इथे तळून घेणार आहे. चांगली इथे तळून घ्यायची. एक साईडने चांगली भाजली की आपण पलटी करून दुसऱ्या साईडने तळून घेणार आहे. छान अशी सांजोरी भाजते बघा. या पद्धतीने तेल सोडत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने इथे बघू शकताय ही मी दोन्ही साईडने चांगली भाजून घेणार आहे बघा. छान टम्म फुगलेले आहे बघू शकताय तुम्ही. मी दोन्ही साईडने पलटी करून या पद्धतीने याला तळून घेते. बघू शकताय छान असा रंग आलेला आहे आणि तेलातनं बाहेर काढली तर याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. त्यामुळे जास्त डार्क कलर करायचा नाही. या कलरवरच आपण काढून घेणार आहे. अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. मी काढून घेते आणि दुसरी पण त्याच पद्धतीने तळून घेते. इथे बघा दुसरी पण छान अशी मी तळून घेते दोन्ही साईडने. बघा ही पण छान फुगलेली आहे. छान टम्म फुगलेल्या मस्त एकदम छान अशा झालेल्या आहेत बघू शकताय. ही पण छान भाजलेली आहे. मी काढून घेते. सगळ्या मी याच पद्धतीने तळून घेते. मस्त झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. छान अशा आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आणि चविष्ट अशा. तुम्ही या अक्षय तृतीयाला या पद्धतीने सांजोऱ्या नक्की बनवून बघा. तुमच्या पण छान होणार आणि एकदम खुसखुशीत छान होणार बघा. छान झालेल्या आहेत. नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने सांजोरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.